आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया. देवाला काहीही अशक्य नाही. अशा शब्दामध्ये गाब्रिएल देवदूताने पवित्र मरियेला अलिशिबेविषयीची बातमी दिली. आणि जर अलिशिबासारखी अतिशय वयोवृद्ध स्त्री म्हातारपणी पुत्रवती होऊ शकत असेल, तर एखादी कुमारिका तिच्या कौमारावस्थेमध्ये असताना का गर्भवती होऊ शकत नाही? अशा प्रकारचं सूचिक विधान त्या देवदूताने त्यावेळेला केलं. पवित्र मरियेच्या नोवेनाचा आजचा दुसरा दिवस. आणि ह्या दुसऱ्या दिवशी पवित्र मरियेने कशा प्रकारे देवाला काहीही अशक्य नाही ह्या देवदूताच्या वचनावरती विश्वास ठेवला, त्याविषयी आपल्याला चिंतन करायचं आहे. शॉन जॉर्ज ह्यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल. जगप्रसिद्ध असे कार्डिओलॉजिस्ट, आणि म्हणूनच एका विशिष्ट कॉन्फरन्ससाठी त्यांची निवड झालेली. सोबत होती त्यांचीच एक ज्युनियर, आणि तिचं नाव डॉक्टर ॲन. प्रवास होता 400 किलोमीटरचा, आणि तो प्रवास अर्धा का संपेना तोपर्यंत त्यांच्याच छातीमध्ये कळ आली. एका स्वतः हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीला पहिल्यांदाच छातीत कळ आल्याचा अनुभव आला. तरी देखील स्वतः पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्यांना समजलं की ही लक्षणं काही चांगली दिसत नाहीत. त्यांनी ताबडतोब आपल्या सहकारी डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर ॲन, जवळपास एखादं हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मला घेऊन जा. आणि त्यांना जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तोपर्यंत दुपारचे 1 वाजलेले, आणि म्हणूनच डॉक्टर्स जेवायला गेलेले. फक्त एक नर्स होती, एक अटेंडंट होता. ह्या ठिकाणी आलेले डॉक्टर स्वतः हृदयरोग तज्ज्ञ होते. त्यांनी ताबडतोब त्यांना ऑर्डर दिली की माझा ECG काढा. आणि तो ECG बघितल्यानंतर त्यांना दरदरून घाम फुटला. अगोदरच हृदयाचे ठोके वाढलेले होते, आणि आता ECG बघितल्यानंतर त्यांच्या छातीमध्ये अजूनही त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, आणि त्यांना त्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं. जवळजवळ 85 मिनिटं ते मृतावस्थेमध्ये गेल्यासारखं सगळं चित्र दिसत होतं. ग्राफवरती सरळ रेषा आली होती, म्हणजे हृदयाचे ठोके थांबलेले होते. मेंदूचं कार्य थांबलेलं होतं. ब्रेन डेड म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं होतं. अशा पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी अंजली नावाची आणखी एक डॉक्टर अवतरते, आणि ती सांगते, ह्या ठिकाणी डॉक्टर शॉन जॉर्ज ह्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे का? मला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि सर्व डॉक्टर हसू लागले की आपण पेशाने डॉक्टर, आणि ह्या ठिकाणी हा माणूस ब्रेन डेड झालेला आहे हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवरती कसं काय तुम्ही केवळ प्रार्थनेच्या जोरावरती त्यांना जिवंत करू शकणार आहात? परंतु ह्या वैचारिक पातळीवरती त्या न जाता त्या हृदयाच्या श्रद्धेच्या पातळीवरती उतरल्या, आणि त्यांनी सांगितलं, लेट मी गिव्ह इट अ ट्राय. त्यांनी त्या डॉक्टरांचे दोन्ही हात आपल्या हातांमध्ये पकडले, आणि त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुम्ही मरू शकत नाही. जगाला तुमची गरज आहे. आज बऱ्याच लोकांच्या हृदयांना बरेचसे विकार जडलेले आहेत. परमेश्वराने तुम्हाला त्यासाठी निवडलेला आहे. डॉक्टर शॉन जॉर्ज, परत या, आम्हाला तुमची गरज आहे. अशा शब्दामध्ये डॉक्टर अंजली प्रार्थना करत होत्या, परमेश्वराचा धावा करत होत्या. हळूहळू त्यांचं शरीर हलत असल्याचं दिसू लागलं, आणि ग्राफवरती हालचाल दिसू लागली. आजूबाजूचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांची धावपळ सुरू झाली. त्या डॉक्टरांनी डोळे उघडले, आजूबाजूला बघितलं, आणि पहिला प्रश्न विचारला, माझं ECG कुठे आहे? मला माझं ECG पुन्हा एकदा बघायचं आहे. मी आता ठणठणीत बरा झालेलो आहे. ह्या सगळ्या नळ्या लावलेल्या आहेत त्या सगळ्या काढून टाका. आणि मग ते पुन्हा एकदा पूर्ववत झाले. 85 मिनिटं ब्रेन डेड झालेला आहे असं घोषित करण्यात आलेला माणूस पुन्हा एकदा ताजा टवटवीत होऊन आपल्या बेडवरती बसतो, आणि सगळ्यांना आपला अनुभव कथन करतो की मला परमेश्वराचा स्पर्श जाणवला. काहीतरी विजेसारखं माझ्या संपूर्ण शरीरामधून गेल्यासारखं मला वाटलं,
आणि मला पुन्हा एकदा परमेश्वराने ह्या पृथ्वी तलावरती पाठवलेला आहे आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी. ते कुठे निघालेले होते? एका परिषदेसाठी. त्या परिषदेमध्ये चर्चेचा विषय एकच होता की एक हृदयरोग तज्ज्ञ मृत्यूच्या दारात जाऊन परत आलेला आहे. हा संपूर्ण प्रसंग आज कशासाठी सांगायचा? देवाला काहीही अशक्य नाही. पवित्र मरियेला देवदूताने देखील तशाच भाषेमध्ये सांगितलं, देवाला काहीही अशक्य नाही. नक्की काय अर्थ आहे ह्या वचनाचा? त्यासाठी परमेश्वराची 3 स्वभाव वैशिष्ट्ये आणि माणसाची एक प्रवृत्ती समजून घेणं गरजेचं आहे. त्या 3 स्वभाव वैशिष्ट्यांसाठी 3 लॅटिन शब्द आहेत. ओमनीपोटेंट, ओमनीसायंट आणि ओमनीप्रेझेंट. ओमनीपोटेंट म्हटल्यानंतर सर्व शक्तिमान किंवा सर्व समर्थ. परमेश्वर सर्व समर्थ असेल तर त्याला काहीही अशक्य नाही. त्याने हे जग शून्यातून निर्माण केलेलं आहे आणि ह्या जगातील सगळ्या गोष्टींवरती त्याचा ताबा आहे. आणि म्हणूनच तो ओमनीपोटेंट म्हणजे सर्व समर्थ आहे, त्याला काहीच अशक्य नाही. दुसरी गोष्ट की ओमनीसायंट. सायंट म्हटल्यानंतर ज्ञान. तो सर्व ज्ञानी आहे, त्याला सर्व काही ठाऊक आहे. आपला भूतकाळ ठाऊक आहे, आपला भविष्यकाळ ठाऊक आहे, आपल्या वर्तमान काळातील चिंता विवंचना ठाऊक आहे, आपल्या मुखातून बाहेर पडणारा एक एक शब्द त्याला ठाऊक आहे, आपल्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार त्याला ठाऊक आहे. म्हणून परमेश्वराला काहीच अशक्य नाही. नंतर तिसरी गोष्ट ओमनीप्रेझेंट. प्रेझेंट म्हटल्यानंतर परमेश्वर सर्व ठिकाणी आहे. ह्या जगातील कोणतीही अशी जागा नाही की त्या ठिकाणी परमेश्वर उपस्थित नाही. परमेश्वर सर्व ठिकाणी असेल तर त्याला मग काहीही अशक्य नाही. आणि मग एक माणसाची प्रवृत्ती ह्या ठिकाणी आपण आता तपासणं गरजेचं आहे आणि ती प्रवृत्ती आहे आशावादी दृष्टिकोन. आशावादी माणूस समस्येमध्ये देखील संधी पाहत असतो. निराशावादी माणूस असतो तो संधीमध्ये देखील समस्या शोधत राहत असतो. पवित्र मरियेने आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या अडचणी पाहिल्या, परंतु त्या अडचणीमध्ये पवित्र मरियेला प्रत्यक्ष परमेश्वराने दिलेली संधी दिसली आणि म्हणूनच तिने सांगितलं, पहा मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडून येऊ. आपल्या जीवनात बऱ्याच वेळा असे प्रसंग येऊ शकतात की आत्ता सर्व काही संपलं, आता ह्यापुढे काहीच होऊ शकत नाही. इथे आपल्याला थांबावं लागेल, गिवअप करावं लागेल, सर्व सोडून द्यावं लागेल. परंतु त्याच वेळेला परमेश्वर आपल्या जीवनात अवतरू शकतो. मात्र पुढीलपैकी आपण कोणतं वाक्य म्हणत असतो त्याच्यावरती आपला दृष्टिकोन अवलंबून असतो. एखादी मोठी समस्या पाहिल्यानंतर आपण म्हणू शकतो, ओ गॉड व्हॉट अ बिग प्रॉब्लेम. किंवा आपण असंही म्हणू शकतो, ओ प्रॉब्लेम व्हॉट अ बिग गॉड. म्हणजे कोणत्याही समस्येपेक्षा माझा परमेश्वर मोठा आहे ह्याची जाणीव माणसाने सतत ठेवली पाहिजे. तरच देवाला काहीही अशक्य नाही हे देवदूताचे शब्द पवित्र मरियेप्रमाणे आपण देखील स्वीकारू शकतो. तशी कृपा मिळावी म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.